सगळेजण विजयला जाताना बघत राहिले. त्यानंतर सुमित्रा यांनी अंजलीकडे पाहिले, जिच्या डोळ्यात पाणी आले होते. दुसरीकडे विजय घराबाहेर पडला आणि आपल्या कारमध्ये बसून दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. काही वेळाने स्वतःवर ताबा मिळवून त्याने कार सुरू केली आणि ऑफिसच्या दिशेने वळवली. घरी सुमित्रा यांनी अंजलीला पाहिले आणि म्हणाल्या, "बेटा, त्याच्या वागण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. त्याला सगळं समजून घ्यायला आणि सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल. तुला समजतंय ना मला काय म्हणायचंय ते?" अंजलीने होकारार्थी मान हलवून त्यांना खात्री देत म्हटले, "हो आई, मला मुळीच वाईट वाटले नाही. मी जाणते की त्यांना वेळ हवा आहे. असो, आता तुम्ही सगळे नाश्ता करून घ्या." असे म्हणून अंजली सुद्धा नाईलाजाने नाश्ता करू लागली. नाश्ता झाल्यानंतर अंजली परीला घेऊन वर खोलीत गेली. तिथे बेडरूमवर बसून ती परीला विचारू लागली, तर माझ्या परीचा आता काय करायचा विचार आहे?" ईशा अर्णवला घेऊन तिथे आली आणि बेडवर बसत म्हणाली, "ताई, मला माहिती होतं की तुम्हाला तुमचं सामान नीट लावून ठेवायचं आहे. म्हणून विचार केला की चला, मी तुम्हाला मदत करते. तोपर्यंत अर्णव आणि परी एकमेकांसोबत खेळतील." अंजलीने तिला नकार देत म्हटले, "काही हरकत नाही ईशा. तुला अर्णव आणि घरची कामं बघायची असतील, तू ते बघ. मी माझं सामान लावून घेईन." पण ईशा हसून म्हणाली, "नाही ताई, मला काही काम नाहीये. मी सगळं काम उरकलं आहे. मल्हार सुद्धा ऑफिसला गेला आहे. आई-बाबा त्यांच्या खोलीत आहेत. तर म्हटलं तुमची मदत होईल आणि माझाही वेळ जाईल. प्लीज ना ताई." अंजलीने शेवटी हार मानली. "तुझ्याशी जिंकणं माझी तर हाताबाहेरचं आहे." ईशा उत्साहाने म्हणाली, "ते तर कोणाच्याच हाताबाहेरचं नाहीये ताई. चला आता कामाला सुरुवात करूया. अर्णव आणि परी एकमेकांसोबत दंग आहेत. तोपर्यंत आपण हे आवरून घेऊ. नंतर दोघंही काम करू देणार नाहीत." अंजलीने कपाटातून आपले कपडे काढले, पण अचानक तिला काहीतरी आठवले आणि ती संकोच म्हणाली, "ईशा, मी त्यांना विचारलं तर नाहीये. त्यांना न विचारता कपाटात माझं सामान ठेवणं योग्य होईल का?" ईशाने तिला समजावले, "ताई, त्यांना वाईट वाटणार नाही. जे त्यांचं आहे ते तुमचं सुद्धा आहेच. त्यामुळे ते तुम्हाला काहीच बोलणार नाहीत. तरीही तुमच्या समाधानासाठी मी त्यांना फोन करून विचारते." असे म्हणून ईशा विजयला फोन लावू लागली. दुसरीकडे विजय ऑफिसला पोहोचणारच होता की ईशानचा फोन वाजला. त्याने फोन उचलला तेव्हा ईशा म्हणाली, "दादा, मी तुमच्या खोलीत आहे आणि ताईंना त्यांचं सामान कपाटात ठेवायला सांगत होते, पण त्या संकोच करत आहेत. तुम्हाला त्यांचं सामान तिथे ठेवणं चालेल ना?" विजयने ब्लूटूथवरून उत्तर दिले, "ईशा, त्यांना सांग की त्यांचं सामान त्या कपाटात ठेवू शकतात, कारण तो त्यांचा हक्क आहे. आणखीन काही अडचण असेल तर कळव." ईशाने फोन ठेवला आणि अंजलीकडे बघून म्हणाली, "ऐकलत ना ताई, मी आधीच सांगत होते. दादांना मुळीच वाईट वाटणार नाही. चला आता उरकूया." अंजली मान हलवून तिच्यासोबत कपाट आवरू लागले, पण मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती, "विजय, काय आहात तुम्ही? मला समजतच नाहीये. एकीकडे तुम्ही जुन्या आठवणी जगता, तर दुसरीकडे माझी काळजीही करता. तुम्हाला काय वाटलं? काल रात्री जेव्हा तुम्ही माझ्या अंगावर ब्लँकेट घातलं होतं, तेव्हा मला कळलं नसेल? मला तुमच्या जवळ असण्याचा भास झाला होता. सकाळी सुद्धा तुम्ही मला सावरण्याचा प्रयत्न केला. माझ्या आईशी सन्मानाने बोललात. नका करू हे सगळं. तुम्ही हे माणुसकीच्या नात्याने करत असाल तरीही यामुळे मला एक नवीन उम्मीद मिळते, जी पूर्ण होण्याची कोणतीही शक्यता नाहीये." दुसरीकडे विजय कार चालवताना विचार करत होता, "मी तुम्हाला ते सर्व काही देईन अंजली, ज्याची तुम्हाला गरज असेल. फक्त माझ्या प्रेमाशिवाय." देशपांडे हाऊसमध्ये अंजली आणि ईशाने मिळून स्वयंपाक केला. परी आणि अर्णवला सदानंद यांच्याकडे सोडून दोघींनी कामात सुमित्रांना मदत केली. जेवण झाल्यानंतर अंजली भांडे घासायला निघाली, पण ईशाने तिला थांबवले. "ताई, जोपर्यंत तुमच्या हातावरची मेहंदी गळत आहे, तोपर्यंत तुम्ही हे काम करू नका. स्वयंपाकासाठी मी तुम्हाला आवडलं नाही, पण भांडी आता घासू नका." अंजलीने तिचे ऐकले आणि भांडी पुसून मांडणीवर लावली. दुपारी परीला दूध पाजून अंजली तिला झोपवू लागली. थकव्यामुळे अंजलीलाही परीच्या कुशीत झोप लागली. संध्याकाळी विजय ऑफिसवरून आला तेव्हा सुमित्रा आणि सदानंद हॉलमध्ये बसले होते. विजयने विचारले, "आई, परी कुठे आहे?" सुमित्रा हसून म्हणाल्या, "ती तिच्या आईकडे आहे." विजय दीर्घ श्वास घेऊन वर गेला. खोलीत अंधार होता. त्याने लाईट लावली आणि समोरचे दृश्य पाहून त्याचे काळीज धडधडले. परी झोपेतून जागी झाली होती आणि बेडवर पालथी पडत पडत अगदी काठावर आली होती. ती खाली पडणारच इतक्यात विजयने धावत जाऊन तिला उचलले. तो घाबरला होता. "परी बाळा, तुला लागलं तर नाही ना? तू ठीक आहेस ना?" परी त्याला बघून आनंदाने खिदळू लागली आणि त्याच्या गळ्यात पडली. विजयने तिला घट्ट छातीशी धरले.
त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते. त्याने परीला खाली नेऊन सुमित्रांच्या हवाली केले आणि म्हणाला, "आई, हिला सांभाळ. मी फ्रेश होऊन येतो." विजयच्या चेहऱ्यावर आता रागाचे भाव होते. खोलीत येऊन त्याने दरवाजा बंद केला आणि अंजलीला जोरात हाक मारली. "अंजली, उठ!" त्याच्या मोठ्या आवाजाने अंजली दचकून जागी झाली. समोर रागावलेल्या विजयला पाहून ती घाबरली. "जी, काय झालं?" विजय रागाने दात ओठ खात म्हणाला. "काय झालं? जर आज मी वेळेवर आलो नसतो तर परी बेडवरून खाली पडली असती. जर तिला जास्त लागलं असतं तर? तुम्ही तर म्हणाला होता की तुम्ही परीला सांभाळाल. पण तुम्ही तर अशा गाढ झोपेत होता की परी तुमच्यापासून दूर होऊन बेडच्या टोकाला पोहोचली तरी तुम्हाला कळलं नाही. तुम्ही माझी निराशा केली आहे अंजली." अंजलीच्या डोळ्यात पाणी आले. तिने भरल्या आवाजात विचारले, "परी कुठे आहे? तिला लागलं तर नाही ना?" विजय ओरडला, "तुम्हाला काय त्याचं? तुम्ही फक्त तुमची झोप पूर्ण करा. तेच जास्त महत्त्वाचं आहे ना. प्लीज आता या खोलीतून बाहेर जा. मला एकटं राहायचं आहे." अंजली रडत-रडत खोलीतून बाहेर पडली. विजयने दरवाजा बंद केला आणि स्वतःशीच म्हणाला, "जर आज परीला थोडं जरी लागलं असतं, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. अखेर अंजलीशी लग्न करण्याचा निर्णय माझाच तर होता." असे म्हणून तो आपला राग शांत करू लागला. दुसरीकडे अंजली खोलीत बाहेर पडली आणि सरळ गच्चीवर गेली. तिथे काठाड्याला टेकून चंद्राकडे बघत ती स्वतःलाच दोष देऊ लागली की सगळी चूक माझीच आहे. मला लक्ष द्यायला हवं होतं. मी कशी काय झोपले? आता तर विजय साहेबांचा माझ्यावरचा विश्वास उडाला असेल. त्यांना परीला माझ्यासोबत एकटं सोडायलाही भीती वाटेल. मी किती निष्काळजी आहे." असं म्हणत तिने एक सुस्कार सोडला आणि डोळे पुसून ती बराच वेळ तिथे उभं राहिली. दुसरीकडे सुमित्रा विजयच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या की, "विजय, मी परीला दूध पाजलं आहे. आता तू सुद्धा येऊन जेवण करून घे." "आणि अंजली कुठे आहे? तिलाही जेवायचं आहे ना?" लॅपटॉपवर काम करणारा विजय म्हणाला की, "आई, माझी जेवायची इच्छा नाहीये आणि अंजलीचं मला माहीत नाही. मगाशीच खाली गेली होती कदाचित." सुमित्रा त्याच्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या की, "विजय, तू अंजलीला का शिक्षा देतोयस? मी जाणते तुझ्यासाठी हे कठीण आहे, पण तिला एक संधी देण्याचा प्रयत्न कर. तू नक्कीच तिला काहीतरी बोलला असशील म्हणून ती खाली आली नाही. कालपासून मी तुझं वागणं बघते. ती मुलगी तिचं घर सोडून तुझ्यासाठी इथे आलीये. जर तू तिला प्रेम देऊ शकत नाहीस तर कमीत कमी आदर तरी दे. तिला वारंवार हे का जाणवून देतोस की तिची या घरात जागाच नाही?" विजय चकित होऊन म्हणाला की, "मी असं कधी वागलो? तिने तुम्हाला सांगितलं का?" सुमित्रा म्हणाल्या की, "तिने काहीच सांगितलं नाही, पण मला डोळ्यांनी दिसत नाही का? काल रसमांच्या वेळी तुझा उरलेला चेहरा तिने पाहिला होता आणि आज सकाळी सुद्धा तू तिला हाताचा नाश्ता न चाखताच निघून गेलास. तेव्हाही ती दुखावली गेली होती. ती तुझं प्रत्येक वागणं समजते आणि तुला वेळही देते. तिने कधी लहान मुलं सांभाळली नाहीत, पण परीसाठी ती प्रयत्न करते. मी तिला प्रयत्न करताना पाहिलं. त्या बदल्यात तू तिला मान तर देऊ शकतोस ना? प्लीज एकदा विचार कर आणि खाली ये. नाहीतर मी तुझं जेवण वरच घेऊन येईल आणि आज तुला माझ्या हाताने भरवेल." विजय हसून म्हणाला, "ठीक आहे आई, तुम्ही चला, मी येतो खाली." सुमित्रा गेल्यावर विजय विचार करू लागला की, आई खरं सांगते, अंजलीसाठी हे सगळं नवीन आहे. मी उगीचच तिला इतकं सुनावलं. आता ती आली की मी तिला सॉरी म्हणेन. विजय खाली आला आणि आपल्या जागेवर बसला. सुमित्रा त्यांचं ताट तयार करत म्हणाल्या की, "तू जेवून घे. तोपर्यंत मी अंजलीला शोधते." विजय म्हणाला, "तुम्ही तर भरवणार होतात ना?" सुमित्रा टोमणा मारत म्हणाल्या की, "आता तू मोठा झालायस. स्वतःच्या हाताने जेवण आणि तू जो रायता पसरवलायस तो मला सावरायला लागेल ना?" विजय ओशाळला आणि हात धुवायला गेला. मल्हारने विचारलं, "काही झालंय का आई?" सुमित्रा म्हणाल्या, "तुझा भाऊ काही केल्याशिवाय राहू शकतो का? तुम्ही जेव्हा, मी अंजलीला बघून येते." सुमित्रा गच्चीवर गेला आणि अंजली तिथे उभी पाहून म्हणाल्या की, "तू इथे आहेस आणि मी तुला कुठे कुठे शोधते." अंजली काळजीत म्हणाली, "आई, तुमची प्रकृती ठीक नसते. तुम्ही मला हाक मारायची होती. तुम्ही खाली चला." सुमित्रा म्हणाल्या की, "तू त्याला थोडा वेळ दे अंजली. मी जाणते त्याने पुन्हा काहीतरी केलं असेल म्हणूनच तू इथे एकटी उभी आहेस." अंजलीने नजर झुकवली. सुमित्रा म्हणाल्या की, "माझ्या मुलामध्ये काही उणीव आहेत, पण त्यामागे एक निष्पाप मनही आहे, जे त्याने आता जगापासून लपवून ठेवलंय. पण एक दिवस तो स्वतःहून त्याचं मन तुझ्यासमोर मोकळं करेल." अंजली मनात म्हणाली, "असं कधी होणार नाही, कारण त्याचं हृदय फक्त सावीसाठी धडकतंय." सुमित्रा अंजलीला खाली घेऊन आल्या. खाली आल्यावर सुमित्रा म्हणाल्या की, "चला बसूया सगळे आणि जेवूया." अंजली खोटं म्हणाली की, "मी संध्याकाळी नाश्ता केला होता त्यामुळे मला भूक नाही."
तुम्ही जेव्हा विजयने तिच्याकडे पाहिलं आणि उठून तिचा हात पकडून तिला आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसवलं आणि शांतपणे तिच्या ताटात जेवण वाढू लागला. अंजली चकित होऊन त्याच्याकडे बघत राहिली आणि मनात विचार करू लागली की काय आहात तुम्ही विजय साहेब? मगाशी माझ्यावर ओरडलात आणि आता जेवायला आग्रह करताय. तसं काही झालंच नाही. विजयने ताट तिच्याकडे सरकवलं आणि अंजली मुकाट्याने जेवू लागली. बाकी सगळे हे बघून खुश झाले. जेवण झाल्यावर अंजली परीसाठी दूध गरम करून खोलीत आली. तिथे परीला एकटं पाहून तिने तिला कुशीत घेतलं आणि तिचे डोकं कुरवाळत दूध पाजू लागले. विजय जेव्हा बाथरूममधून बाहेर आला तेव्हा अंजलीला इतके प्रेमाने परीची काळजी घेताना बघून तो स्वतःशीच म्हणाला की आई बरोबर म्हणत होती. अंजली खरंच प्रयत्न करते. मी तिला वेळ द्यायला हवा होता. तो सोफ्यावर बसून फोन बघू लागला. परी झोपल्यावर अंजलीला तिला नीट झोपवलं आणि विजयजवळ जाऊन हिचकिचात म्हणाली की आय एम सॉरी विजय साहेब. आतापासून मी खरंच परीची नीट काळजी घेईन. विजयने तिला बसायला सांगितलं. विजय म्हणाला की आय एम सॉरी. मला तसं बोलायला नको होतं. मला माहिती आहे हे तुमच्यासाठी नवीन आहे. पण परीला असं पाहून मी घाबरलो होतो. म्हणून रागात तुमच्यावर ओरडलो. अंजली म्हणाली काही हरकत नाही. मी आतापासून लक्ष देईन. विजयने विचारलं की दुपारी आईचा फोन आला होता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलला नाहीत का? अंजली म्हणाले माझ्या फोनचा रिचार्ज संपला आहे. विजयने तिचा नंबर त्यांच्या फोनमध्ये सेव्ह केला आणि काही क्षणातच अंजलीच्या फोनवर रिचार्ज झाल्याचा मेसेज आला. 365 दिवसाचा प्लॅन पाहून अंजलीने हळूच त्यांना थँक म्हटलं. विजयने लाईट बंद केली. अंजली सोफ्यावर आडवी झाली आणि फोन चेक करू लागली. ज्यात निखिल, भक्ती आणि सुजाता आईचे मेसेज होते. खूप रात्र झाल्यामुळे उद्या बोलू असं ठरवून तिने फोन बाजूला ठेवला आणि विजयकडे पाहिलं, जो परीला छातीशी लावून झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्याला बघता बघता अंजलीचाही डोळा लागला. काही वेळाने विजय सुद्धा सावीच्या फोटोकडे बघत बघत झोपी गेला. काय अंजलीच्या मनात विजयबद्दल ओढ निर्माण होते? काय होईल जेव्हा विजयला या भावनांविषयी समजेल? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पुढचा भाग लवकर येत आहे.